कृपावंत किती दीन बहु आवडते त्यांचा भार वाहे माता करी योगक्षेम चिंता भुलूनी दे वाट करी धरुनी दावी नीट त्यांचा भार वाहे माता करी योगक्षेम चिंता तुका मनी जीवे अनुसरल्या एक भावे त्यांचा भार वाहे माता करी योगक्षेम चिंता पंढरीच्या देवराया पंढरीच्या देवराया पंढरीच्या देवराया पंढरीच्या देवराया दंडवत तुझे पाया दंडवत दंडवत तुझे पाया दंडवत तुझे पाया दंडवत तुझे पाया दंडवत पंढरीच्या देवराया दंडवत तुझे पाया दंडवत तुझे पाया दंडवत तुझे पाया पंढरीच्या देवराया दंडवत तुझे पांडुरंग करू प्रथम नमन दुसरे चरण संतांचे त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुका रायगडी मंदिरी वसे माझा राया चरणाशी अर्पितो अजन्म हे काया जगदीश्वराशी जोडली ज्याची ख्याते प्रथम वंद्यतो तोमा शिव छत्रपती विठ्ठल कृपावंत किती दीन बहु आवडते त्यांचा भार वाहे माता करी योग क्षेम चिंता विश्व चैतन्य भगवान श्री ज्ञानोबाराय वैराग्य भास्कर जगद्गुरु तुकोबाराय तसेच भगवान परमात्मा यांच्या चरणतमस्तकोन सेवेला सुरुवात करतो। या कीर्तन निरूपणासाठी निवडलेला अभंग जगद्गुरु जगदवंदनीय श्री संत श्रेष्ठ वैराग्याच्या मूर्तिमंत पुतळे अखिल ईश्वाचे परमार्थप्राण संत हृदय सम्राट जगद्गुरु श्री तुकोबाराय यांचा 4 चरणाचा मृत्यू लोकातील समस्या मनुष्य जातीला भगवान परमात्माच्या स्वभावाचा परिचय करून देणारा असा अभंग आहे। प्रस्तुत अभंगाद्वारे जगद्गुरु श्री तुकोबाराय या अभंगाच्या 4 चरणामध्ये आपल्याला देवाची ओळख प्राप्त करून देतात। नेमका त्या भगवान परमात्माचा स्वभाव कसा आहे म्हणून कृपावंत किती शब्दामध्ये सांगता येत नाही एवढा भगवान परमात्मा कृपावंत आहे। दीन बहु आवडती त्याच्या आवडीचा सुद्धा विषय सांगितला। मग त्या देवाला त्याच्या आवडीचे भक्त भेटले की त्यांचा भार वाहे माता आपल्या भक्ताचा भार आपल्या मात्यावरती वाहतो। आणि जर दुर्दैवाने एखादा भक्त परमार्थ साधना करत असताना एखादा साधक परमार्थ अवस्थेमध्ये प्रवृत्त झाल्याच्या नंतर जर दुर्दैवाने वाईट मार्गाला प्रवृत्त होत असेल इतर मार्गाला प्रवृत्त होत असेल तो प्रत्यक्षात भगवान परमात्मा प्रगट होऊन त्या भक्ताचा हात धरतो म्हणतो हे बघ तुझा रस्ता चुकलेला आहे ही परमार्थाची वाट आहे तू चुकीच्या वाटेने चाललेला आहेस एवढा भगवान परमात्मा कृपावंत आहे असा या अभंगाचा आशय विठ्ठल ही या महाराष्ट्र भूमीला लाभलेली वारकरी संप्रदायाची परंपरा आणि या परंपरेला अनुसरून अत्यंत विराट आणि देखणा हा 4 दिवसाचा अखंड हरिनाम सप्ताह श्री विठ्ठल रुक्मिणी माता प्राण प्रतिष्ठा सोहळा आपल्या या श्री क्षेत्र वडाळी भुई या ठिकाणी समस्त गावकरी मंडळीच्या सहकार्याने परिसरातील सर्वच गायनाचार्य मृदंगाचार्य उपस्थित कीर्तनकार आचार्य रामायणाचार्य भागवताचार्य पत्रकार चित्रकार सर्वांच्या उपस्थितीमध्ये या कार्यक्रमाला भव्यतेचं आणि दिव्यतेचं स्वरूप प्राप्त झालेलं आहे। आज आवर्जून परिसरातील सर्व दिग्गज मंडळी या ठिकाणी उपस्थित आहेत। इथं जेवढे टाळकरी गायक आहेत ना कुठं कुठं एवढे श्रोतेच असतात एवढं वातावरण प्रसन्न आहे। मला हा कार्यक्रम पाहिला का ऐका संत सम्राट ज्ञानेश्वर माऊलीची ओवी आठवली। माऊली म्हणतात अंगाचेने सुंदरपणे लेनिया अंगची होय लेणे ते अलंकारिले कवना कवने ते निर्वचन। याचा अर्थ सांगतो माऊली म्हणतात सोनं कुणी घालावं बरं काय का
शरीरामुळं सोन्याला स्वभाव आहे का सोन्यामुळं शरीराला स्वभाव आहे हे अजिबात कळू नये. तसं या मंदिरामुळे ह्या कार्यक्रमाला शोभा आहे का कार्यक्रमामुळे या मंदिराला शोभा आहे हे कळायला मार्ग नाही बघा. कारण दोन्ही तोला मोलाचा. जेवढं मंदिर भव्य दिव्य आहे तेवढाच हा त्या निमित्ताने केलेला कार्यक्रम सुद्धा भव्य दिव्य आहे. हा 4 दिवसाचा भव्य दिव्य नामयज्ञ महोत्सव, आजची दुसऱ्या दिवसाची कीर्तनरूपी सेवा माझ्या सद्भाग्याने माझ्या वाट्याला आली त्याबद्दल या कार्यक्रमाचे आयोजक, नियोजक, संयोजक, समस्त गावकरी मंडळी, देणगीदाते, अन्नदाते सर्वांना कोटी कोटी धन्यवाद देतो. खरंच सुंदर असं नियोजन आहे. उपस्थित सर्व समाज या ठिकाणचा परिचय येत आहे. आदरणीय ज्यांच्या मार्गदर्शनाने सुंदर असं या ठिकाणी कार्यक्रमाची सुरुवात झाली. आदरणीय श्री हरिभक्तपारायण धोंडीराम महाराज आयर यांचं सुद्धा नेतृत्व आहे. आमचे जिवलग मित्र जे दिवसभर त्यांना वाटलं होतं महाराजाचं काल्याचं कीर्तन लवकर येतात का नाही, आमचे जिवलग मित्र आदरणीय श्री हरिभक्तपारायण प्रशांत महाराज जाधव आपल्या परिसराचा वैभव आहे. आत्ताच सद्गुरू जोग महाराज संस्था उत्तीर्ण झालेले आहेत, त्यांना सुद्धा कोटी कोटी धन्यवाद देतो. आदरणीय श्री हरिभक्तपारायण आपल्या परिसराचा वै समाधान महाराज पगार, सर्वच मार्गदर्शक यांना धन्यवाद. परिसरातील सर्वच गायनाचार्य, मृदंगाचार्य ज्यांनी या ठिकाणी सुंदर अशी चाल गायली. आपल्या परिसराचं वैभव, संगीत, अलंकार आदरणीय श्री हरिभक्तपारायण शिवाजी महाराज यमगर महाराजांना सुद्धा कोटी कोटी धन्यवाद. त्यांना तोला मोलाचं ज्यांनी सहकार्य केलं. अर्थातच ज्यांचा नामचा अनेक दिवसाचा परिचय आहे. आपल्या परिसराचा वैभव आमचे जिवलग मित्र अक्षय महाराज वाघ, दोन्ही गायकांनी सुंदर अशी चाल गायली, त्यांना सुद्धा धन्यवाद. इंद्रोवदीन मृदंगम जय जय सुकुमारा कीर्तने ते कुमारा, गोड मृदंग वादक, संगीत, अलंकार आदरणीय श्री हरिभक्तपारायण आपल्या परिसराचं वैभव मंगेश महाता. लक्षात नाही बरं का, त्या दिवशी तुम्ही मृदंग वाजवाय होते, तुम्ही म्हणता बरं वा काम पड कीच आठवण होती. मंगेश महाराज बोताण्याला होते, महाराजांना सुद्धा कोटी कोटी धन्यवाद. आता परिसरातील एका होणी बळीरे सगळी तरुण मंडळी टाळ घेऊन उभा आहे, ती काळाची गरज आहे बघा. वयोवृद्ध मंडळी आलेली आहेत, तरुण मंडळी आलेली आहेत, म्हणजे मागची पिढी ऐकायला आहे आणि कसं ऐकावं हे उभा राहिलेली पुढची पिढी आहे. दोन्ही पिढी या ठिकाणी उपस्थित आहेत. परिसरातील सर्व श्रोतवर्ग माझ्या परिचयात आहे. अनेक यातील गायक, वादक, टाळ घेतलेले, बिना टाळ घेतलेले एका नाही संदीप भाऊ सगळे परिचयाचे आहेत. आमचे ज्यांचं वेळोवेळी मला आपल्या भागामध्ये परमार्थामार्गे मार्गदर्शन भेटत असतं. आपल्या परिसराचं वैभव आदरणीय एकनाथ बाबा शिंदे यांच्या नियोजनातून अनेक सेवा करण्याचा योग आपल्या भागामध्ये आलेला आहे, त्यांना सुद्धा धन्यवाद देतो. विशेष ऐका, नाशिक म्हटलं की माईक सिस्टीमला नो चॅलेंज. वा वा वा. काळू बाळू साऊंड सर्व्हिस आमच्या विकीदादासाठी एकदा जोरदार टाळ्या वाजवा. कीर्तनकारांनी दिवसात 4ही कीर्तनं केले. संध्याकाळच्या कीर्तनाला जर ही माईक सिस्टीम असली तर महाराज बस भाग गेला, शीन गेला. त्यांना सुद्धा धन्यवाद. दत्तू काका, आता कसं नावं आठवतेत पण कुणाचं कोणतं नाव हे लवकर लक्षात येत नाही, म्हणून ह्याचं त्याला त्याचं ह्याला होऊ नये. सर्वांना कोटी कोटी धन्यवाद देतो. एकच सांगतो, ज्यांचे ज्यांचे नावं घेतले ते देव आणि ज्यांचे राहिले ते महादेव. विठ्ठल परिसरातील सर्वच हा दिग्गज आपलीकडचा श्रोतवर्ग अत्यंत चाणक्य आहे. वाव्या अभंग ऐकणारा श्रोतवर्ग आहे. थोडंसं लक्ष देणं ऐका. सुंदर अशी महाराज विठ्ठल आणि रुक्मिणी माता प्राणप्रतिष्ठाच्या निमित्ताने हा कार्यक्रम आहे, म्हणूनच या अभंगाची नियुक्ती केली. मी अभंग दुसरा घेणार होतो पण ते पॉम्पलेट पाहिलं, प्राणप्रतिष्ठा आहे, मला वाटलं अगोदर कलशारोह नाही काय की, म्हणून आज या अभंगाची नियुक्ती केली. या अभंगावर जगद्गुरु तुकोबाराय आपल्याला ज्या देवाची प्राणप्रतिष्ठा करायची आहे अगोदर त्याची ओळख करून देतात आणि नंतर प्राणप्रतिष्ठा करायची आहे का बरं का. आपल्याला जेव देव बसवायचा आहे मंदिरामध्ये, त्याच्या अगोदर काय पाहिजे, आपल्याला ओळख पाहिजे, परिचय पाहिजे. म्हणून जगद्गुरु श्री तुकोबाराय या अभंगाद्वारे आपल्याला देवाच्या स्वभावाचा परिचय करून देतात. महाराज संत वाङ्मय असं सांगतं, शास्त्र असं सांगतं, या मृत्यू लोकामध्ये मनुष्याच्या जन्माला आले तेव्हापासून ते आत्तापर्यंत, तुम्ही आम्ही जन्माला आलो तेव्हापासून ते आत्तापर्यंत प्रत्येक मनुष्य भक्ती साधनामध्ये प्रवृत्त आहे. प्रत्येक माणसाच्या अंतःकरणामध्ये देवाविषयी श्रद्धा आहे, आपुलकी आहे, प्रेम आहे, जिव्हाळा आहे. या मृत्यू लोकाचा प्रत्येक माणूस थोडीफार का होईना देवाचं नामस्मरण करतो, भक्ती करतो. पण हे सगळं करत असताना माणसाचं आद्य कर्तव्य आहे की आपल्याला आपल्या देवाचा परिचय झाला पाहिजे. देव ओळखून केलेला शुद्ध परमार्थ आहे आणि देव न ओळखता केलेला परमार्थच होऊ शकत नाही.
अहो साधं सोपं उदाहरण आहे. आपण ज्या देवाची एकादशी धरणार आहोत, ज्याचं व्रत वैकल्य करणार आहोत, ज्याच्या नावाची गळ्यामध्ये तुळशीची माळ घातलेली आहे, ज्याच्या नावाने हे महाराज 1 कोटीचं कार्यक्रम असत एवढा मोठा हा भव्य दिव्य नामयज्ञ महोत्सव आहे. मग मुळात आपल्याला त्या देवाचा परिचय पाहिजे बघा. बरोबर आहे का नाही? देवाची ओळख करून केलेला शुद्ध परमार्थ आहे. आणि जगद्गुरु श्री तुकोबाराय म्हणतात, ज्या माणसाने आयुष्यभर साधना केली, आयुष्यभर परमार्थ केला आणि नेमका त्याला देवच माहीत झाला नाही, तर ती माणसं आंधळी आहेत. कशी आंधळी? तुकोबाराय म्हणतात, आंधळी ती तुका मने संसारी, आणि जी नाही हरी ओळखीला. ज्या माणसाने हरीला ओळखलं नाही ती माणसं कशी? तुम्ही थोडं बोला, मी थोडं बोलतो बरं का, एकट्यावर भार टाकू नका माझ्यावर. ती माणसं कशी? आंधळी. बघा, आंधळी या शब्दात आहे मृत्यूलोक, आणि मृत्यू लोकांमध्ये मानव रूपाने जन्माला आल्याच्या नंतर आपला आद्य कर्तव्य देव ओळखता आला पाहिजे. माऊलीने गोड व याच्यासाठी वापरली. ऐका, माऊली म्हणतात, ऊसाचं क्षेत्र आहे ना इकडं, ऊस ऐका बरं का, मी आपला शेतकरी माणूस आहे, चालत बोलत कीर्तन करायची सवय मला, असं काय भीती आपलं बोलत बोलत चला. बघा, आपण जर ऊसामध्ये दारे गेलो तर ऊसाच्या कडीने मोर निघतात काही मोर, आणि त्या मोराने जर असा पिसारा फुलवला तर त्या पिसाऱ्यावरती अशी नक्षी असते. नक्षी इकडं काय म्हणतात नाशिकमध्ये त्या नक्षीला? आमच्या बीड जिल्ह्यात डोळे म्हणतात. इकडं माझी भाषा कळते तुम्हाला, म्हणजे काय अडचण? म्हणजे कसं आहे, शब्दामध्ये फरक आहे बघा. शास्त्र असं सांगतं, पिंडे पिंडे मतीर भिन्ना कुंडे कुंडे नवम पाया, जातो जातो नवा जरा भिन्ना वाणी मुखे मुखे. वीर बदलला की विहिरीच्या पाण्याची काय बदलती? हा जमला. आता चव बदलली, तालुका बदलला की भाषा बदलते, जिल्हा बदलला की, म्हणून शब्दामध्ये फरक असतो. महिला मंडळ, तुमच्याकडे लेकीच्या नवऱ्याला काय म्हणतात? आ जावाई आमच्या बीड जिल्ह्यात हलकट म्हणतात. तुम्ही म्हणाल कस का? तुम्ही देऊन बघा, काही घेऊन जात. तुम्हाला खोटं वाटतं तर उद्याच देऊन बघा. सासरवाडीला आल्या दुधाची बाटली भरून नेतात का हो? म्हणून आमच्याकडच्या शब्द म्हणजे माझी भाषा कळायला लागली बा तुम्हाला. मोराने जर पिसारा फुलवला तर त्याच्यावरती नक्षी असते, त्याला काय म्हणतात? असं मोकळं उत्तर द्यायचं, घाबरायचं नाही. डोळे म्हणतात. ऐका, आता एखाद्या मोराने भरपूर पिसारा फुलवला, त्याच्या शरीरावरती एवढे डोळे आहेत की ते डोळे मापता येत नाहीत. पण जर त्या मोराला समोरचे 2 नेत्र नसले तर तो मोर कसा आहे? बास, आंधळा आहे. तसं एखादा मनुष्य परमार्थ मार्गामध्ये प्रवृत्त आहे, गळ्यामध्ये माळ आहे, एकादशी करतो, वारी करतो, कीर्तन ऐकतो, भजन करतो, कीर्तन करतो, म्हणजे माझ्या येईन सगळे साधन करतो, पण नेमका देवच माहित नाही, मग तो मनुष्य कसा आहे? बास, आंधळा आहे. माऊली म्हणतात, मोरा अंगी असोशी पिशे आसती बहुवशी, पर एकलेची दृष्टी नैशी तैशे तेगा. म्हणून ऐका, शिक्षण म्हणजे काय? आपलीकडे लोक म्हणतात हेवलय शिकला आणि तेवलय शिकला आणि ह्याला लय मोठी डिग्री, याचा काहीच अर्थ नाही महाराज. शिक्षणाचा अर्थ सांगून जातो. शिक्षण म्हणजे काय? मनाला माणुसकीकडे, बुद्धीला सत्याकडे आणि शरीराला चांगल्या कर्माकडे नेण्याचं नाव म्हणजे शिक्षण आहे बघा. ह्याच्यापेक्षा काय? माणसाच्या अंतःकरणातून आपल्याला देव ओळखता आला पाहिजे, माणसं ओळखता आला पाहिजे, बाद झालं शिक्षण. जर देवच ओळखता आला नाही तर ती माणसं कशी? आंधळी. आणि नाथ महाराज हरिपाठामध्ये म्हणतात, ज्या माणसाने हरीला ओळखलं ती माणसं कशी आहेत? धन्य आहेत, धन्य. ओळखिला हरी संसारी, ओळखिला हरी संसारी, ओळखिला हरी संसारी, ओळखिला हरी संसारी. मोक्षाचे घरी, मोक्षाचे घरी, सिद्धी सहिता, सिद्धी सहिता, हरी मुखी गाता, हरी मुखी चिंता, हरी मुखी गाता, हरी मुखी चिंता. हरिमुखी गाता, हरपरे चिंता, हरिमुखी गाता, हरपरे चिंता.
ती माणसं आंधळी आहेत ज्यांनी हरीला ओळखलं नाही. ती नाथ महाराज म्हणतात ती माणसं धन्य आहे ज्यांनी हरीला ओळखलं. ते ओळखीला हरी धन्य ते संसारी धन्य. मोक्ष त्याचे घरी सिद्धी सहित. त्यांना मोक्ष प्राप्त झाला पण रिद्धी सिद्धी सहित प्राप्त झाला ज्याने हरीला ओळखलं ते. आता माऊलीच्या वावे ऐका. माऊली म्हणतात येर माते नेनुनी भजन ते वायाची गा आणि आन कर्माचे डोळे ज्ञान विषयानंद झाले. माऊली म्हणतात ते भजन देव प्राप्तीचं साधन नसून भोग प्राप्तीचं साधन आहे. येर बहुत जोडती किरटी जयाचे भजने भोगासाठी आणि विषयात मिरे दृष्टी विषयानंद झाले. हरीला ओळखलं नाही ते. ऐका महाराज तुकोबारांनी गाथ्यामध्ये एक असं जहरीलं प्रमाण दिलं. तुकोबाराय म्हणतात एखादा मनुष्य आयुष्यभर परमार्थ करत असला आणि अंधारामध्ये कुकर्म करत असता तर त्याचा सज्जन कधी होत नाही. म्हणून जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात एखाद्या व्याभिचार करणाऱ्या स्त्रीनी ठसठशीत कुंकू लावलं आणि खूप छान शृंगार केला म्हणजे तिची पतिव्रता माऊली होत नाही. अति उत्तम झाले वेश्येचे लावण्य परिती सुवासीन न म्हणावी. म्हणजे हरीला ओळखून केलेला शुद्ध परमार्थ आहे. अजून सोपं करून सांगतो ऐका. आपण जर जेवायला बसलो तर माणसाला दोन गोष्टी अगोदर माहित पाहिजे. दोन गोष्टी कोणत्या कोणत्या. पहिली गोष्ट जेवाय काय केलंय हे लक्षात राहील ना. पहिली गोष्ट जेवाय काय केलं. दुसरी गोष्ट पंगत कुणाची. या दोन गोष्टी जरी लक्षात राहिल्या तर कार्यक्रम झाला. पहिली गोष्ट काय माहित पाहिजे आपल्याला बोला. तुम्ही झोपले काय लगेच. जरा उशिरा झोपा अर्ध्या तासाने पण लगेच नका झोप. पहिली गोष्ट आपल्याला जेवाय काय केलंय. जर जेवायलाच काय केलंय माहित नाही बसले जेवायला महाराज हे गुलाबजामुचा बेत होता नेमकी एकादशी होती जमन का. आता कच्चे माळकरी म्हणते जाऊ द्या पुढची दरू पुढची गुलाबजामुन येते का. पण खानदानी माळकरी खाईन का. म्हणजे पहिली गोष्ट काय माहित पाहिजे जेवाय काय केलंय. दुसरी गोष्ट पंगत. दोन मित्र होते मोटरसायकलवर फिरायला निघले. खिशामध्ये रुपया नाही भूक तर लागली. म्हणले आज बहुतेक लग्न तिथे दिसती कुठं तरी काहीतरी भेटन म्हणले. रोडच्या कडीला पंगत बसलेली होती आणि असा अंदाजा लावला बहुतेक लग्न झालं लोक जेवाय बसलेत आणि चल ना म्हणले बसू. अरे पण म्हणलं विचारलं तर एवढ्या गर्दीत कोण विचारीन. नाही म्हटलं पण विचारलं कोणा कोण आलं तर हुशार होते महाराज. ते म्हणला काय नाही तुला विचारलं तर तो म्हणायचं नवर देवा कोण आलो. मला विचारलं तर मी म्हणतो नवरी कोण आलो. आणि बसले जेवायला. वाढणारा आला घ्या बुंदी 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 बुंदी. वाढणाऱ्याच्या लक्षात आलं अक्षय महाराज वाढणाऱ्याच्या लक्षात आलं हे दोन नवीन चेहरे आहेत आज. आलं का लक्षात तुमच्या. म्हणले हे दोन नवीन चेहरे आहेत आज. लगेच विचारलं तू कोणा कोण आला. तो म्हटलं मी नवरी कोण आलो. बर. दुसऱ्याला विचारलं तू कोण आला. तो म्हटलं मी नवरदेव कोण आलो. तो म्हणला उठा हे जेवण वर्ष श्राद्धाचं. म्हणजे आपल्याला काय माहित पाहिजे लक्षात आलं ना. पहिली गोष्ट पंगत जेवाय काय केलं. दुसरी गोष्ट पंगत कुणाची. अगदी तसंच ज्याच्या नावाची एकादशी धरायची ज्याच्या नावाचं व्रत वैकल्य करायचं अगोदर तो देव कसा हे तर माहित पाहिजे ना. साधा व्यवहार आहे ऐका बरं का. आपल्याला ज्या गुरुच्या हातून माळ घालायची अगोदर हे माहित पाहिजे की गुरु माळकरी आहे का. तपासून घ्या. लईत माळ घालणारी गुरु सध्या कोणाच्या. रात्री माझं कीर्तन झालं आमच्या भागामध्ये आणि कीर्तन झाले एक 50-60 वर्षाचा माणूस माझ्याकडे आला. म्हणला महाराज मला माळ घाला. मी म्हणलं दादा मी 2-3 वर्षापासून तुझ्या गावात येतोय. म्हणलं हो. मी म्हणलं गेल्या वर्षी तुझ्या गळ्यात माळ होती. म्हणलं हो. मग यंदा परत कस काय घालायचे. ते म्हटला ज्याच्या हातून माळ घातली ते काल नदीवर मासे पकडताना पाहिलं. असं जमन का. ऐक असं जमन का. म्हणजे आपल्याला अगोदर काय माहित पाहिजे गुरु माळकरी आहे का नाही. तसं ज्या देवाची भक्ती करायची तो देव कसा हे ओळखता आला पाहिजे. महाराज आम्हाला कळालं देव ओळखून परमार्थ करावा पण देव ओळखायचा कसा. आता ऐका बरं का. उद्या आपल्या गावामध्ये मूर्तीची प्राण प्रतिष्ठा होणार आहे बरोबर आहे का नाही. मग त्याच्या अगोदर देवाला गावात आणण्याच्या अगोदर देव तर माहित पाहिजे का नाही आपल्याला. मग देव हा 3 प्रकारे ओळखता येतो. ऐका बरं का. पहिला मार्ग देवाचं स्वरूप ओळखावं. दुसरा मार्ग देवाचं सामर्थ्य ओळखावं आणि तिसरा मार्ग देवाचा स्वभाव ओळखावा. किती 3. पहिला मार्ग देवाचं नेमकं स्वरूप कसं आहे त्याच्यावरून आपल्याला ओळख करून घेता येते. ज्याला स्वरूप पटलं नाही देवाचं सामर्थ्य ओळखावं. ज्याला सामर्थ्य पटलं नाही त्याने देवाचा स्वभाव ओळखावा. या 3 गोष्टी ओळखता आल्या तरच परमार्थ करायचा. हे माझ्या मनचं नाही गात्यातलं. किती 3 अजून व्यवहार सांगतो तुम्हाला. आता बघा मला वाटतं उन्हाळा संपतच आला आहे का ना. आता उन्हाळा का पावसाळा आता
काहीच लक्ष येत नाही. बीड जिल्ह्यात पाऊस नाशिकला ऊन आहे. युती केली हिने कुणी कुणी पक्ष नाही बरं का. आचारसंहिता चालू आहे. उन्हाळा पावसाळा हिवाळा ऐका बरं का. आता उन्हाळा चालू झालाय. जुन्या काळामध्ये आपल्या सनातन धर्मामध्ये तुळशीचे लग्न झाले की विवाह नावाचा संस्कार चालू व्हायचा. मुलीकडचे मुलाकडं मुलाकडचे मुलीकडं पाहायला जायचे जुने माणसं. तुम्ही गेलेला असताना बरोबर आहे का नाही. आता आमच्या नशीब येतं का नाही काय माहित आहे. आताचे पोरं सांगतात पप्पा लग्न झालं. पण जुनी माणसं जायचे बघा पाहायला जायचे. ऐका तुम्हाला जर तुमची मुलगी एखाद्या मुलाला द्यायची असेल मग तुम्ही पाहुणे रावळे 4-5 जण पाहायला जायचात. नवरदेव पसंत करण्यासाठी किती गोष्टी पाहायचात तुम्ही. कोणीच गेलं नाही. गेलं पण शेजाऱ्याचं आपल्याला काय करायचंय ते व्हायला म्हणला की ऐका 3 गोष्टी नवरदेवाच्या पाहायचे जुने माणसं. किती 3. कोणत्या कोणत्या. पहिली गोष्ट त्या नवरदेवाचं स्वरूप कसं आहे. दुसरी गोष्ट ज्याला मुलगी द्यायची त्या नवरदेवाचं सामर्थ्य कसं आहे. आणि तिसरी गोष्ट नेमका त्याचा स्वभाव कसा आहे. या 3 गोष्टी पटल्या तरच काय द्यायची. बोला ना तुम्ही मुके नाही ना. मुलगी द्यायची. पहिली गोष्ट नेमकं नवरदेवाचं स्वरूप कसं आहे. स्वरूप म्हणजे तो काळा आहे का गोरा हे नाही. स्वरूप म्हणजे तो आपल्या जातीचा आहे का, आपल्या कुळाचा आहे का, आपल्या धर्माचा आहे का, कुठून तरी नातं जुटतं का पाहायचं का ना जुनी माणसं. बोला हे काय झालं त्या नवरदेवाचं स्वरूप. ऐका स्वरूप पटलं लगेच पोरगी द्यायची का. लय नात्यातला भिकारी जमन का. स्वरूप पटलं की पोरगी द्यायची का नाही ना. दुसरी गोष्ट काय मग सामर्थ्य. नवरदेवाचं सामर्थ्य कसं आहे. शांत बसा कानाला कान लावू नका बाबा. महाभारत घडलं होतं. ऐका नाही आठवलं म्हणून सांगितलं. मला वाटतं माझं चुकायलं काय. एक तर पानं चिटकाले तेवढे लोक बघून. नाही तुम्हाला नाही कळालं यांना कळालं. ऐका स्वरूप पटलं की लगेच पोरगी द्यायची का नाही. आता मेन दुसरी गोष्ट राहिली त्या नवरदेवाचं सामर्थ्य कसं आहे. सामर्थ्य म्हणजे याला कुठं नोकरी आहे का, ह्याच्या नावावर संपत्ती किती, हा काम धंदा काय करतो, बँक बॅलन्स किती. हे काय झालं त्याचं. आता स्वरूपही पटलं सामर्थ्यही पटलं लगेच पोरगी द्यायची का. आता लय महत्वाचं राहिलं काय स्वभाव. नेमका नवरदेवाचा स्वभाव कसा हे कळायला पाहिजे का नाही. तो 5 वाजता हरिपाठाला येतो का झुलत येतो. तुमचं झुलत येणे वाक्यात प्रयोग करा. केला का. मग कळालं का 3 गोष्टी कोणत्या कोणत्या महत्वाच्या नवरदेवाच्या. स्वरूप सामर्थ्य आणि स्वभाव. तसं ज्या देवाची माळा आपल्या गळ्यामध्ये घालायची त्याच्या सुद्धा 3 गोष्टी माहित पाहिजे महाराज आपल्याला. मग म्हटले त्या भगवान परमात्माचं स्वरूप कसं आहे. वेदाला विचारलं. संत वाङ्मय म्हणले आम्ही तर सांगतो अगोदर श्रुतीला विचारा ना. श्रुती मातेने भगवान परमात्माचं 2 प्रकारे स्वरूप आपल्या पुढे प्रगट केलं. देवावो ब्रह्मनो रूपे मूर्तंच अमूर्त एवचहा. किती प्रकारे स्वरूप आहे 2. म्हणजे देव 2 प्रकारे ओळखता येतो. देवाचं स्वरूप किती. देवावो ब्रह्मनो रूपे. मूर्त म्हणजे सगुण साकार, अमूर्त म्हणजे निर्गुण निराकार. म्हणजे सगुण साकार म्हणजे देव कसा आहे का. सगुण साकार म्हणजे जो भगवान परमात्मा पंढरपूर मध्ये समचरण दृष्टी विठ्ठवरी साधी समचरण दृष्टी विठ्ठवरी साधी समचरण दृष्टी विठ्ठवरी साधी समचरण दृष्टी विठ्ठवरी साधी समचरण समचरण दृष्टी विठ्ठवरी साधी समचरण दृष्टी विठ्ठवरी साधी
परमात्म्याचा देवा व ब्रह्मरूपे मूर्त म्हणजे सगुण साकार. म्हणले देव कसा आहे उद्या आपल्या गावामध्ये येणारा? म्हणले ज्याचे हात कमरेवरती आहेत, ज्याचे पाय सम आहेत, विटेवरती उभा आहे, तो भगवान परमात्मा म्हणजे सगुण साकार. सुंदर ते ध्यान उभे विटेवरी. हे झालं सगुण साकार. पण म्हटले निर्गुण निराकार कसं? ऐका. सच्चिदानंद रूपाये विश्वोत्पत्त्या दिहेतवी. सच्चित आनंद स्वरूप असणारा भगवान परमात्मा म्हणजे निर्गुण निराकार, ज्याच्या ठिकाणी कुठलाही रंग नाही, रूप नाही, नाही वर्ण छाया. बस तो भगवान परमात्मा म्हणजे निर्गुण निराकार. सत्य ज्ञानानंत गगनाचे प्रावर्ण नाही, रूप वर्ण गुण जेत. जिथं रूप नाही, वर्ण नाही आणि गुणही नाही, तो भगवान परमात्मा निर्गुण निराकार. आता माऊलीला विचारा. माऊली म्हणतात ते किर अनाम अजाती अध्याय 13वा. परी अविद्या वर्गाची या राती, माझी ओळख हवा या श्रुती खून केली. नामरूप संबंधू जाती क्रिया भेदू आणि आकार राशीचं प्रभादू वस्तूची नाही. हा भगवान परमात्मा म्हणजे निर्गुण निराकार. म्हटले महाराज आम्हाला देवाचं स्वरूप कळालं. कळालं का नाही? दोन प्रकारे आहे का नाही? एक तर विटेवरती उभा आणि एक दिसत नाही तो. पण स्वरूप कळालं लगेच पोरगी द्यायची का? बोला की. आता काय कळायला पाहिजे? त्याचं सामर्थ्य. म्हणले मग त्या देवाचं सामर्थ्य कसं आहे? ऐका. या विश्वामध्ये जे स्वतःला बळीवंत म्हणून घेणाऱ्या देवता आहेत ना, त्या सगळ्याचा बाप आमचा पांडुरंग परमात्मा आहे, जो या देवाचाही देव, बळिया माझा पंढरा. हे काय झालं? त्याचं सामर्थ्य. किंवा भगवद्गीता सांगते गतीर भारता प्रभू साक्षी निवास सुरणम सुरत प्रभो प्रलय स्थानम निदानम बीजमव्ययम. म्या बोलविल्या वेदू बोले, म्या चालविल्या सूर्य चाले, म्या हलविल्या प्राणो हाले. जो या जगाते. हे काय झालं? त्याचं सामर्थ्य. किंवा देवाच्या सामर्थ्याची थोरी. ऐका बर का. सामान्य लोकाला कळणार नाही, याच्यामध्ये काहीच विशेष नाही महाराज. ऐका. जे 9 प्रकारचे उपनिषद आहेत ना, किती उपनिषद आहेत? 9. या 9 प्रकारच्या उपनिषदाला सुद्धा भगवान परमात्म्याच्या सामर्थ्याचा अर्थ कळाला नाही. नकळी अर्थ उपनिषदा, देव हरि माझा समर्थ, ज्ञान देव म्हणे हरि माझा समर्थ, देव म्हणे हरि माझा समर्थ. नकळी अर्थ उपनिषदा, नकळावे अर्थ उपनिषदा, नकळावे अर्थ उपनिषदा. हरिपाठातलं पुढचं येतंय, मागचं येत नाही. आणि ते आम्ही पाठ करून ठेवलेलं असतंय. तुम्ही म्हणता लय उघड बोलायला बा. ऐका ऐका. भगवान परमात्म्याच्या सामर्थ्याची थोरी कुणाला कळाली नाही? आपल्याला कळतच नाही. जाऊ द्या. उपनिषद माऊली म्हणतात त्याचा अर्थ उपनिषदाला सुद्धा लागला नाही. हे काय झालं देवाचं? सामर्थ्य. आता तुम्हाला 2 प्रकारे देवाची ओळख प्राप्त कळाला का नाही? 2 प्रकार देव. कोणता कोणता? सकाळची पंगत आणि दुपारची पंगत. नाही नाही, ते तर दुपारच कळालं म्हटली. मग काय काय कळालं? देवाचं स्वरूप. आणि दुसरं लगेच पोरगी द्यायची का? बोला ना. आता काय राहिलं? म्हणले ऐका. आता आम्हाला देव पसंत पडला, सुपारी फोडू. काय करू? म्हणजे माळ घालू, पण त्याचा स्वभाव कळाला तरच परमार्थ करू. म्हणले मग देवाचा नेमका स्वभाव कसा आहे? अभंगाचं पहिलं चरण. कृपावंत किती कृपावंत किती कृपावंत किती
स्वभाव कसा आहे, उद्या गावात आणायचा देऊ, पण स्वभाव कळायला पाहिजे ना, म्हणले आणा, कारण त्याचा स्वभाव कृपावंत आहे महाराज. कृपावंत किती हा काय झाला देवाचा स्वभाव. मित्र असं सांगेल बरं का अक्षय महाराज, एक वेळेला संत वाङ्मयाच्या आधारे, प्रमाणाच्या आधारे आपल्याला देव कळण, देवाचा स्वभाव कळण, पण माणसाला माणसाचा स्वभाव कळणं लय अवघड आहे. माणसाला माणसं ओळखता आले पाहिजेत बरं का. म्हणून मी नेहमी सांगत असतो, राजा हो, तुम्ही पुस्तकांबरोबर माणसं सुद्धा वाचायला शिका, कारण पुस्तक हे ज्ञान देतात, माणसं मात्र अनुभव देतात. आणि पुस्तकी ज्ञानापेक्षा जीवन जगण्यासाठी अनुभवाचं ज्ञान जरा जास्त असावं लागतं. आज माणसाला माणसाचा स्वभाव कळत नाही. एखाद्या घरामध्ये 10-12 माणसं असली, प्रत्येकाचा स्वभाव सारखा आहे का? खरं सांगा बरं. अहो, प्रत्येकाचा स्वभाव वेगळा आहे. आता या धर्ममंडपामध्ये जे 500 जण तुम्ही श्रोते मंडळी आहात, सगळ्याचा स्वभाव सारखा असन का? कोणाचा रागीट असन, कोणाचा प्रेमळ असन, कोणाचा मयाळ असन, आता लय अनेक लोकांचा अनेक स्वभाव आहे. पण माणसं ओळखणं लय अवघड आहे. मी तर असं म्हणेल, एक वेळेला बाहेरचे माणसं तरी ओळखीत येतील, भारतातले माणसं अहो लय चॅप्टर आहेत. भारतातले माणसं कळतच नाहीत महाराज, एवढे हुशार आहेत. किती हुशार आहे सांगू का तुम्हाला? अमेरिका सगळ्यात मोठा देश आहे बघा, शिकलेला प्रगतशील देश. अमेरिकेमध्ये चोराची संख्या वाढली होती, म्हणून त्यांनी एक मशीन बनवली चोर पकडण्याची. एका तासामध्ये 1000 चोर पकडली. किती? 1000. ती मशीन जपानला नेली, एका तासामध्ये 2000 चोर पकडली. ती मशीन भारतात आणली, मशीनच चोरीला गेली. किती हुशार आहेत भारतातले, लक्षात आलं ना तुम्हाला? कसे कळतील माणसं, किती हुशार आहेत बघा. अमेरिकेमध्ये प्रत्येक कामासाठी रोबोट बनवलेत. रोबोट, किचन रूम मध्ये रोबोट, चहा द्यायला रोबोट, फवारायला रोबोट. आता तिकडं प्रगतशील देश आहे महाराज, म्हणून त्यांनी एक अशी मशीन बनवली. आपल्याकडे जर बूट पॉलिश करायचं असलं तर रोडवर कोण बसलेले आहेत? तुम्ही थोडं बोला ना, तुम्ही थोडं बोला, मी थोडं बोलतो, पण पाकिट मला एकट्याला द्या, हिसा मागू नका. कोण बस आपल्याकडे रोडवर माणसं बसलेले आहेत का नाही? तिकडं तसं नाही महाराज. तिकडं चौकामध्ये मशीन येतात, त्या मशीन मध्ये पाय घालायचा, बूट पॉलिश होतो, पाय बाहेर निघतो. दुसरा पाय घालायचा, बूट पॉलिश होतं, पण ती मशीन दुसरा पाय असा पकडून ठेवती. जोपर्यंत त्याच्या 100ची नोट टाकत नाही, पायच बाहेर निघत नाही. किती हुशार आहेत लोक. कुठले? अमेरिकेचे. त्यांना काय माहिती भारतातला एक दिवस येईन म्हणून. भारतातला माणूस इथं गेला आणि त्याच्या लक्षात आलं, पहिला पाय घातला की मशीन पाय पकडून ठेवती, आणि दुसरा पहिला पाय घातला की बाहेर निघतोय, आणि दुसरा पाय घातला की पाय मशीन पकडून ठेवती. ह्याने पहिला पाय घातला, बूट पॉलिश केला, दुसऱ्या मशीन मध्ये गेला, दुसरा पाय घातला. माणसंच कळत नाहीत, लय हुशार. त्यातली त्यात महिला मंडळ तर ना, तुम्ही जाग्यात ना. अहो खरं सांगतो मी, नवरा बैठक रूम मध्ये बसलेला होता, ही किचन रूम मध्ये होती. लक्ष दे बर का, नवरा बैठक रूम मध्ये होता, ही किचन रूम मध्ये होती, आणि दोन्हीच्या मधात चहा द्यायची खिडकी होती. खिडकी असते ना जुन्या घराला. हिने खिडकीतून नवऱ्याकडे पाहिलं, ऐका बरं का, हिने खिडकीतून नवऱ्याकडे पाहिलं, आणि एका बोटाने त्याला असं केलं. बोट दिसतंय का माझं? एका बोटाने त्याला असं केलं. पटकन उठला आणि बायको जवळ आला. म्हटला काय काम आहे? ती म्हटली कुठं काय? मग कशाला बोलवलं? ती म्हणली ह्याच्यात किती ताकद आहे ते बघायचं होतं. आपल्याला देवाचा स्वभाव कळायला पाहिजे. म्हणून श्री तुकोबाराय म्हणतात, भगवान परमात्मा कृपावंत आहे, म्हणून कृपावंत किती. ऐका आता, व्याकरणामध्ये 2 प्रत्यय आलेले, 2 प्रत्यय, वान आणि वंत. वान म्हणजे संकोचित, वंत म्हणजे अनंत. इथं जगद्गुरु श्री तुकोबाराय कृपावान किती न म्हणता कृपावंत किती म्हणतात. व्याकरण झालंय ना, संस्कृत व्याकरण, त्याचे 2 प्रत्यय. वंत म्हणजे अनंत शब्दाला अनुसरून वापरलेला शब्द म्हणजे वंत, प्राचुर्याचं प्रतीक करतो. म्हणजे ज्या शब्दाची विश्वामध्ये कोणत्याही शब्दाबरोबर तुलना होत नाही त्याला वंत म्हणतात, वान नाही. अजून सोपं करून सांगतो, ज्याच्याकडे थोडंफार धन आहे त्याला आपण काय म्हणतो? धनवान. असंच म्हणतात ना, धनवान. आणि ज्याच्याकडे भरपूर धन आहे त्याला धनवंत. ज्याच्याकडे थोडी दया आहे त्याला दयावान. ज्याच्याकडे भरपूर दया त्याला दयावंत. बरोबर आहे ना? असत ना. मग ज्याच्याकडे थोडी कृपा आहे त्याला कृपावान, आणि ज्याच्याकडे भरपूर कृपा आहे त्याला कृपा. म्हणून इथं तुकोबाराय म्हणतात कृपावंत किती. कृपावान किती म्हणले का? नाही. आता ऐका, संत वाङ्मय असं सांगतं, या विश्वामध्ये 4 पदार्थ कृपावंत आहेत, 5वा पदार्थ नाही. ऐका बरं का, 4 पदार्थ.
पहिलं तत्व आहे मायबाप कृपावंत आहेत, दुसरं तत्व वेद कृपावंत आहे, तिसरं तत्व संत कृपावंत आहेत आणि चौथं तत्व भगवंत कृपावंत आहे. विठाला चार तत्व कृपावंत आहेत. पहिलं तत्व मायबाप कृपावंत आहेत. मायबाप कृपावंत आहेत का ना, असायलाच पाहिजेत महाराज. का मला सांगा बरं, मुलावरती मायबापासारखं प्रेम या विश्वामध्ये कोण करतं का? अहो रात्रंदिवस आईच्या हृदयामध्ये बाळाविषयी कसं कल्याण होईल, बाळाविषयीची तळमळ. आपल्या भागामध्ये काही काही असे वयस्कर माणसं आहेत की मुलाला शिक्षण लागावं म्हणून रात्रंदिवस कष्ट करतात. का? मुलाचं कल्याण व्हावं म्हणून. म्हणजे निस्वार्थी प्रेम करणारं या विश्वातलं एकमेव पात्र म्हणजे कोण आहे? आई आई आहे. म्हणून तर तुकोबाराय म्हणतात, आईशी कळवळ्याची जासी करी लाभावीन. निस्वार्थपणानं प्रेम केलेलं पात्र म्हणजे आई. आईचं किती प्रेम असतं ऐका बरं का. जर एखाद्या माता माऊलीचे 9 महिने 9 दिवस पूर्ण झाले, तिला धावत पळत दवाखान्यात नेण्यात आलं. डॉक्टर म्हणले, दादासाहेब अवघड झालं. काय झालं? बाळ आडवा आलेलं आहे. आता एकच पर्याय, एक तर आई वाचन, नाहीतर आईच्या पोटातलं बाळ वाचन. पटकन सांगा, विलंब करू नका, नेमकं काय करायचं? आईचा प्राण वाचवायचा का बाळाचा प्राण वाचवायचा? नवऱ्याला विचारलं. नवऱ्याने एका क्षणाचा विलंब न करता पटकन उत्तर दिलं, डॉक्टर साहेब माझी बायको वाचली पाहिजे, माझी पत्नी वाचली पाहिजे. सासू सासरे आले होते, त्यांना विचारलं तुमचं काय मत आहे? त्यांनी सुद्धा तेच उत्तर दिलं, डॉक्टर साहेब आमच्या घरची सून वाचली पाहिजे, आमच्या घरची लक्ष्मी वाचली पाहिजे. माहेरचे मायबाप आले होते, त्यांना विचारलं तुमचं काय मत आहे? त्यांनी तेच उत्तर दिलं, डॉक्टर साहेब आमची मुलगी वाचली पाहिजे, आमचे लेक वाचली पाहिजे. पण ऐका दादा हो, 3 तास त्या डिलिव्हरीच्या खोलीमध्ये ओरडू ओरडू डॉक्टरला म्हणत होते, डॉक्टर साहेब माझ्या जीवाचं काही झालं तरी होऊ द्या, पण माझ्या पोटातलं बाळ वाचलं पाहिजे. जिचे पिढे बाळ, 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 प्राण देता विकळ, प्राण देता विकळ, अचूक प्रमाण. जोरदार टाळ्या वाजवा. महाराजांनी आईचा स्वभाव सांगितला. हो आईचा स्वभाव कसा असतो म्हटले, ज्या आईच्या मुलाला त्रास होतो तिला तर ती दुःख कळतं ना. आईसा मातेचा स्वभाव म्हणजे मायबाप कृपावंत असाय पाहिजेत का नाही? बोला आता. मायबाप कृपावंत असाय पाहिजेत का नाही? असाय पाहिजेत. पण तुकोबाराय म्हणतात थांबा, लय मायबापाचं वर्णन करू नका. 2-2 तास त्याच्यावरच चालले. लय मायबापाचं वर्णन करू नका. म्हणले मायबाप कृपावंत नाहीतच. कशामुळं नाही? ऐका, मायबापाचं प्रेम स्वतःच्या पोरावर असतं का शेजाऱ्याच्या? आपुलच कळवळा आणि कबाळावरी नये, आपुलेच बनरी नये आणि कबाळावरी नये, आपुलच कळवळा आणि कबाळावरी नये, कबाळावरी नये आणि कबाळावरी नये. तुम्ही असे तयारीतच म्हणा ना आता. बघा तुकोबाराय म्हणतात आपुल्याचा कळवळा आणि कबाळावरी. मायला म्हणलं जाऊ दे, आपलं लय जड चाललं असलं. तुम्हाला एक प्रश्न विचारतो, विचारू का? खरं बोला बरं का, लबाड बोलायचं नाही. कीर्तनामध्ये महाराज सोडता लबाड कोणीच बोलत नसतात. ऐका ऐका, खरं सांगा, आपलं मोकळं मोकळं कीर्तन आहे. तुम्ही जेवढं प्रेम तुमच्या पोराव करता, ऐका बरं का, तुम्ही सगळ्याजणी बरं का, जेवढं प्रेम तुमच्या पोराव करता तेवढंच प्रेम तुमच्या नंदाच्या पोराव करता का? ते म्हणतात माय नंदच कीर्तनाला आली, नाहीतरी कसं म्हणा.
खरं सांगा करता का? नाही. जेवढं प्रेम तुमच्या पोरावर आहे तेवढं शेजारणीच्या पोरावर आहे का? जावाच्या पोरावर आहे का? म्हणजे मायबाप कृपावान आहेत का कृपावंत आहेत? बोला ना आता. कृपावान आहेत महाराज. आईचं आणि बापाचं प्रेम हे संकुचित आहे, विस्तारित नाही. याच्यासाठी तुकोबराने गात्यामध्ये दृष्टांत दिला. तुकोबराय म्हणतात जर गावरान गाईचं वासरू मेलं तर त्या काळातली शहाणी माणसं काय करायचे माहिती का? जुन्या काळातले 12व्या शतकातली ते वासराच्या मधलं मटेरियल काढायचे आणि त्या कातड्यामध्ये भुसकट भरायचे आणि ते नकली वासरू गाई पुढे ठेवायचे. ओवी ऐका, वासराचा भोकसा गाई पुढे ठेवून जायचा आणि उगाना घेती क्षरासा बुद्धिवंत. मग ती गावरान गाय आपल्या मेलेल्या वासराचं कातड चाटून दूध देते का नाही? पण दुसऱ्या गायचं जिवंत वासरू आलं तर लातानी मारती का नाही? म्हणजे माय कृपावान आहे का कृपावंत आहे? कृपावान आहे. म्हणजे पहिलं तो कृपावंत देवाच्या तुलनेत बसत नाही. आता दुसरं तत्व सांगितलं वेद, म्हणजे वेद कृपावंत आहे. माऊलीच्या ओव्या ऐका. माऊली म्हणतात वेदासारखे आपल्यावरती कोणीही कृपा करू शकत नाही, कारण या विश्वामध्ये आपण कसं जगावं, कसं मारावं, काय खावं, काय खाऊ नये हे शिकवणारा एकच ग्रंथ, त्याचं नाव वेद. वेदापासून सगळे जगातलं धर्मशास्त्र निर्माण झालं. म्हणून माऊली म्हणतात पै अहितापासून काढीती हे तदेऊनी वाढविती नाही श्रुती परवती माऊली जगा जो जगी समान सुखरूपू हिता हित झाला दाविता दीपू अमन्य केला बापू वेदुजानी. हे वर्णन कोणाचं आहे? वेदाचं. म्हणजे वेदाने आपल्याला सगळं शिकवलं. म्हणजे वेद कृपावंत असाय पाहिजे का नाही? बोला, असाय पाहिजे. पण माऊली म्हणतात थांबा, लय वेदाचं सुद्धा वर्णन करू नका. म्हणले का? वेद श्रीमंत आहे पण जरा कंजूस आहे. आलं का लक्षात बोलणं? वेद कसा आहे? श्रीमंत आहे पण कसा आहे? कंजूस आहे. म्हणले वेद संपूर्ण होय ठाई परी कृपणू आईसा दुजा नाही. वेदासारखा कंजूस या विश्वामध्ये कोणीही नाही. का? जो कानी लागला तीही वारणाचाची. म्हणजे वेद कृपावान आहे का कृपावंत आहे? कृपावान आहे. म्हटले माय बाप कृपावंत नाहीत, वेद कृपावंत नाहीत. आता दोन तत्व कृपावंत आहेत. पहिलं तत्व आहे संत आणि दुसरं तत्व आहे भगवंत. तुम्ही संत माय बाप कृपावंत आणि तो कृपावंत किती? संत आणि देव एक असल्यामुळे देवते संत, देवते संत निमित्त त्या प्रतिमा. दोन्ही तत्व एक असल्यामुळे भगवान परमात्मा कृपावंत आहे. मग कृपावंत किती? आता जाऊ दे, अनेक प्रमाण पाठ आहेत बघा. जेने जीव हा दिला, दिले इंद्रिय हात पाये, हे कुणी दिलं आपल्याला? बोला की. देवान दिलं. म्हणजे ही कृपा कुणाची? आपल्याला कळत नाही महाराज. तुम्हाला जर खरं देवाची कृपा बघायची असेल नाही का, चांदोड तुम्हाला काही जास्त लांब नाही, 10-12 किलोमीटर असं नाही का? नाही. उद्या सकाळी उठान चांदोडला जा आणि एक मोठं हॉस्पिटल बघा ऍक्सिडेंट झालेलं असं ना, तिथं मोठं ऍक्सिडेंट झालेलं हॉस्पिटल एकदा भेट द्या. मग महाराज कोणाला पाय नाही, कोणाला हात नाही, कोणाला डोळा नाही, कोणाला कान नाही, कोणाला अनेक नावाचा रोग झालेला आहे. एकदा त्याचं शरीर बघायचं आणि एकदा आपलं शरीर बघायचं, कसं खाऊन पिऊन धष्टपुष्ट आहेत आपण. मग ही कृपा कोणाची आपल्यावरती हे कळलं पाहिजे ना महाराज. म्हणून कृपावंत किती. बरं जाऊ द्या. 2-3 वर्षापूर्वी एक महामारी आली होती, इकडे पण आली होती ना. कोणती? बोला. करोना आला होता का नाही? अरे कोट्यावधी प्रॉपर्टी वाले माणसं मेलं त्या काळामध्ये. मेले नाही? अहो करोडो रुपयाची संपत्ती सोडून लोक गेले. पण आज जवळजवळ 4 वर्षाच्या नंतरही आपल्या या मंदिराचा प्राण प्रतिष्ठा सोहळ्याला आपण सगळे या धर्म मंडपामध्ये बसलेलो आहोत. ही कृपा कोणाची? देवाची. मला सांगा बरं, एवढा महामारीचा काळ होऊन गेला, ह्याच्यातला एक तरी माणूस मेलाय का? मेलाय कोणी? करा हातवर. त्याला पट्टी करून 1 कोटी देतो, कारण माझ्यापाशी नाहीत एवढी. मेलाय कोणी? काही कृपा कोणाची? म्हणून कृपावंत किती? देव कृपा किती किती कृपावंत सांग का? ऐका. मुंबई सारख्या मोठ्या शहरामध्ये एक वारकरी होते. कोट्यावधीची प्रॉपर्टी, कोट्यावधीची. श्रीमंत होते, वारकरी होते. गळ्यामध्ये पवित्र तुळशीचे माळ, आषाढी पंढरपूरची वारी करायचे. 80 वर्षापर्यंत पारमार्थ केला. पण दुर्दैवाने 80व्या वर्षी हृदयविकाराचा झटका आला, हार्ट अटॅक आला. त्यांना 2 पोरं. धावत पळत दोन्ही पोरांनी दवाखान्यामध्ये नेलं. डॉक्टरने चेक केलं. डॉक्टरच्या लक्षात आलं बाबाला हार्ट अटॅक आलेला आहे. पोराला समजून सांगितलं, हे बघा एकतर यांचं बायपास ऑपरेशन करावं लागन, नाहीतर इलाज होणार नाही. मुलं कोट्यावधीची प्रॉपर्टी होते. म्हणजे डॉक्टर साहेब काही करा पण आमचे बाबा व्यवस्थित झाले पाहिजेत. म्हणजे ठीक आहे, ऑपरेशन करू. ऑपरेशनाची तारीख ठरली, वेळ ठरली. बाबांना ऑपरेशन थिएटरमध्ये नेण्यात आलं. अमेरिकेहून मोठमोठे डॉक्टर बोलवले. 3 तास ऑपरेशन चालू होतं. किती?
3 तास ऐका बरं का, 3 तास ऑपरेशन चालू होतं आणि या 3 तासामध्ये त्या 80 वर्षाच्या बाबाचं हृदय बाजूला काढून ठेवलं. त्या ब्लॉक झालेल्या नसा, बंद पडलेल्या नसा व्यवस्थित केल्या, हृदय जिथली तिथं ठेवलं, टाके वगैरे दिले. 1 महिना बाबाने त्या महागड्या हॉस्पिटलमध्ये आराम केला आणि 1 महिन्याच्या नंतर त्या 80 वर्षाच्या बाबाला एक डिस्चार्जचा कागद दिला आणि त्या कागदाच्या पाठीमागून दुसरा एक कागद दिला. कशाचा असेल तो? बोला ना. बिलाचा. बाबाने तो हॉस्पिटलच्या बिलाचा कागद पाहिला आणि 80 वर्षाचे बाबा ढसा 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 रडू लागले, कारण दवाखान्याचं बिल निघलेलं होतं 60 लाख रुपये. किती बिल निघलं? 60 लाख रुपये. एवढे रडत होते महाराज, कुणी बोलायला तयार नव्हतं. डॉक्टर समजून सांगू लागले, मुलं समजून सांगले, बाबा काय बोलतच नव्हते. अहो काय झालं, काय रडता? आता तर व्यवस्थित झालात ना. अगोदर तर लय मोठमोठ्या गप्पा मारल्या, आमच्याकडे एवढा पैसा आणि तेवढा पैसा आहे, आता 60 लाख रुपये पाहून कामून रडायलात. डॉक्टरला थोडी दया आली, 5 लाख कमी केले. मला चला वारकरी आहेत, 5 लाख कमी करू. पण सांगितलं हे बघा, किती रडा आणि किती पडा, 55 लाखाच्या खाली बिल येणार नाही. मुलं समजून सांगू लागले, बाबा रडाय काय झालं, 55 लाख काय 55 कोटी बिल आलं असतं तरी आपण दिलं असतं, रडता का? ऐका बरं का, बाबांनी एका वाक्यामध्ये उत्तर दिलं. 80 वर्षाचे बाबा डॉक्टरला म्हणू लागले, डॉक्टर साहेब तुम्ही माझं हृदय फक्त 3 तास सांभाळलं. किती तासाचं ऑपरेशन होतं? डॉक्टर साहेब तुम्ही माझं हृदय फक्त 3 तास सांभाळलं हो, तर 3 तासाचं बिल 60 लाख रुपये काढलं. 80 वर्षापासून त्या देवाने माझं हृदय सांभाळलं, 1 रुपयाचं सुद्धा बिल काढलं नाही. बोला, इथं एवढा समाज बसलेला, एवढा समाज आहे, एवढा. कुणाच्या तरी स्वप्नामध्ये देव आला का तुझं एवढं बिल निघलं म्हणून? आला का? ही देवाची चूक आहे महाराज. देवाने स्वप्नात येऊन सांगायला पाहिजे, तो माळ काढली, तुझं 1च वर्ष राहिले आता. खरंच मला वाटतं असं देवानी इथं मीटर बसवायला पाहिजे होतं. इथं मीटर असं, इथं आपलं लाईट बिलचं मीटर असतं ना घरा पुढं, असं इथं ह्या साईडला मीटर. ज्यांनी माळ घातली त्यांना युनिट कमी आणि ज्यांनी माळ काढली हे असं भरा 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 मीटर पाहायला पाहिजे त्यांचं. तरी सुद्धा देव कृपा करतो महाराज. म्हणून कृपावंत किती कसंही वागा, देव कृपाच करतो. ऐसे ऐसे साधू संतांनी वर्णन केले या विश्वामध्ये. सांगा सांगा, आहे का पांडुरंगाशिवाय कृपावंत? आईशी कृपावंत कोण, माझ्या विठाई वाचून. म्हणून कृपावंत किती. व्यवहार काय सांगतो ऐका. सासरा जावावरती कृपा करीन, मुलीचा संबंध आहे. पाहुणे रावळे एकमेकावरती कृपा करतील, प्रेमाचा नातं आहे, जाऊ द्या. मित्र मित्रावरती कृपा करेल, एकमेकाला पैसे उष्णे देतील, इथपर्यंत ठीक आहे. पण ज्याचं ना आपलं कट्टर वैर आहे, हाडाची दुश्मनी, आपण त्याच्यावर कधी कृपा करू का? भले त्याच्यावर 2-4 केस करू दुश्मनावरती, पण कृपा करू का? मग देव किती कृपावंत आहे बघा ना. कृष्णाची हाडाची वैरी नव्हती, काय नाव? पुतना. माऊली म्हणतात, कृष्णा तुला तर काय कळतच नाही बघ. माऊलीची होई बरं का, माझं नाही. माऊली म्हणतात, कृष्णा तुला तर अजिबातच कळत नाही का? अरे ती तुला मारायला आली होती ना र. पुतना कशाला आली होती? मारायला. पण कृष्णा तू सनकादिकाची निमाने, सायोजी सरुषी दिदला पुतने, जी विषाची स्तनपाने, मारावयाशी आली म्हणून कृपावंत किती. ऐका, संत वाङ्मयामध्ये एका स्त्रीचं नाव येतं, तिचं नाव गणिका. आयुष्यभर व्याभिचार कर्म केलं, चांगलं वागलीच नाही महाराज ती. आणि तिने एक पोपट पाळान पोपटाचं नाव ठेवलं राघव. जाता येता त्याला राघव म्हणायची. आणि मग महाराज
हळूहळू हळूहळू वय झालं, प्राणज्योत मावळाची वेळ आली आणि मृत्यूच्या शेवटच्या क्षणाला तिने आवाज दिला, राघव राघव राघव. अनगत प्राण झाली. त्या राघवानी म्हणजे त्या पोपटाने ऐकलं का नाही हे मला माहित नाही, पण माऊली म्हणतात त्या राघवाने ऐकलं. आणि परत माऊली इथं सुद्धा देवाला भांडू लागले, ओवी ऐका. माऊली म्हणतात, हे बघ देवा, तुला काही कळतच नाही. ती तुला बोलवितच नव्हती, मग तू ते आराधीना ऐके, ती तुझं ऐकतही नव्हती आणि ती तुला बोलवीत. मग होती पुंसा बोलवित कौतुकी, ती कौतुकाने बोलवत होती, पण कोणाला? वापटाला. पण देवा तू हे काय केलं रे? ते वैकुंठी तू अग्निकी सुरवाडू केला, तू तिला वैकुंठाला घेऊन गेलास. म्हणून कृपावंत किती किती कृपावंत. शेवटची कृपा अभंगाच्या दुसऱ्या चरणावर शेवटची कृपा. देव किती कृपावंत आहे का? देहू गावामधील काही धर्म मार्तंड लोकांनी आपलं मोठेपण सिद्ध करण्यासाठी तुकोबाराला त्रास द्यायचा ठरवला बघा, आहे का नाही? तर तुकोबारा परमार्थ मार्गाला लागलेले आणि जुन्या धर्म मार्तंड लोकांना असं वाटू लागलं पंचक्रोशीमध्ये तुकोबाराची वा 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 होऊ लागली. मग सगळ्यांनी मिटिंग घेतली आणि असा ठराव पास केला, तुकोबाराचा गाथा पाण्यामध्ये बुडवायचा. आणि पंचम वेद गाथा पाण्यामध्ये बुडवला आणि गावामध्ये तुकोबाराची लोक निंदा करू लागले. काय महाराज, धड तुम्हाला प्रपंच करता आला नाही, धड तुम्हाला परमार्थ करता आला नाही. प्रपंच करायला गेला तर स्त्री एक अन्न न करिता मेली, परमार्थ करायला गेला तर तुमचा गाथा पाण्यामध्ये बुडवला. तुकोबाराला सुद्धा वाईट वाटलं ना, म्हणले गाडी आपलं काय खरंय? आपलं काहीच खरं नाही. परमार्थ करायला गेलो, परमार्थ साध्य झाला नाही. प्रपंच करायला गेलो, प्रपंच साध्य झाला नाही. तुकोबाराची अशी परिस्थिती झाली महाराज. देवना संसार तुका दोहीकडे चोर. आणि तुकोबाराने देवाबरोबर भांडण चालू केलं. ऐका बरं का, 13 दिवसाचं उपोषण चालू केलं. देवाला म्हणले, देवा माझं चुकलं बघ, मी तुझ्या नादाला लागलो. तुझ्या नादाला लागल्यामुळे माझा परमार्थ वाटोळ झाला, माझा प्रपंच वाटोळ झाला. देवा माझं चुकलं, मी जनाबाईचा अभंग वाचाय पाहिजे होता. जनाबाईने लय तुझं पितळ उघड पाडलेलं आहे, हे चांगल्याचा देव नाही म्हटली. हा पुण्यवंताला पाताळाला नेतो आणि पाप्याचा मान वाढवतो. माझं चुकलं, अभंग वाचला नाही देवा. आणि ऐका बर का, तुकोबाराचे असे तुकोबारा म्हणतात, देवा आता तर मला संशय आला कशा तुझ्या अस्तित्वावर. तू आहेस का नाही हे सांग. आहेस तर काय पाषाणाचे खोळ पांघरून बसलास का काय देवा? 13 दिवस झाले निश्चक्र करिता, तरी अनंता नपवशी. पाषाणाचे खोळ घेऊन बैसलासी, सांग ऋषिकेशी तुझं काय झालं देवा, तुला काय झालं रो? आणि तुकोबाराचे ते वाक्य ऐकून ऐका बर का, 13 दिवसाच्या नंतर बालवेश रूप घेऊन श्रीहरी भेटला. या विश्वाचा चालक मालक भगवान परमात्मा 13 दिवसाच्या नंतर त्या इंद्राणीच्या डोहातून अभंगाच्या वह्या घेऊन वर आला. आणि नंतर तुकोबारा देवाचे क्षमा मागू लागले. देवा माझं चुकलं बघ, मी एवढं तुला बोलायला नव्हतं पाहिजे देवा. माझी काय कोण जीभ कापत नव्हतं देवा, माझी काय कोण मान कापत नव्हतं देवा, पण माझ्यामुळं तुला 13 दिवस पाण्यामध्ये राहावं लागलं देवा. हे माझं चुकलं, पण समाजाला सुद्धा कळायला पाहिजे होतं देवा, म्हणून मी तुला बोललो. आणि तुकोबाराच्या तोंडातून शब्द आले, उदकी राखिले कागद तुका विला जनवाद, तुका म्हणे ब्रीद सात केले आपुले. म्हणून कृपावंत किती विठ्ठल. म्हणून तुकोबारा म्हणतात, त्या विश्वामध्ये माझ्या पांडुरंगासारखं कोणीही कृपावंत नाही. दीन बहु आवडती, त्याला दीन दुबळे अत्यंत आवडतात. अभंगामध्ये 2 शब्द आलाय ना महाराज. व्याकरणामध्ये दिन शब्दाचे 2 अर्थ आहेत. दिन या शब्दाला पहिली वेलांटी दिली तर दिन म्हणजे दिवस, आणि दुसरी वेलांटी दिली तर दिन म्हणजे दुबळा. म्हणून शाळेवरती एक दिन साजरा केला जातो, कोणता? शिक्षक दिन. तिथं चुकून सुद्धा दुसरी वेलांटी द्यायची नाही. तिथं असा अर्थ निघन शिक्षक दुबळा, 1 लाख पगार शिक्षक दुबळा. म्हणून तिथं दिन पहिल्या वेलांटीचा, अभंगातला दिन दुसऱ्या वेलांटीचा. दिन बहु आवडती. ऐका, दिन म्हणजे अंतकरणातला अहंकार हद्दपार झालेले माणसं देवाला आवडतात. अहंकार विरहित ते दुबळे माणसं देवाला आवडतात. मोठेपणाचं ओझं घेऊन चालणारे भक्त देवाला आवडत नाहीत. मी मोठा म्हणला की देव म्हणतो तू लांबच राहा. अहंकार विरहित माणसं देवाला आवडतात. महिला मंडळ तुम्ही जाग्या ना, तू झोपल्या काय नाही? झोपलं इमानदार आहे. झोपीसारखी इमानदार स्त्री या विश्वात नाही. तुम्ही म्हणाल कसं काय? ती एकटी कधीच येत नाही. तिच्या अगोदर तिची लहानी बहीण येते, तिचं नाव डुकली. ते नंतर मोठ्या बहिणीला बोलते, ताई तू ये. ताई यांनी लय आज ओव्या सांगितल्या, जरा ये बर. ऐका ऐका महिला मंडळ, तुम्हाला एक प्रश्न विचारतो बरं का. माझ्या अभंगात आहे म्हणून खरं बोलायचं आणि मोकळं बोलायचं. असं काय नाही. अशी माझी घड्याळ चार्जिंग संपली, आता ती 12ला चालू होती.
ऐका ऐका, बऱ्याच महिला मंडळीला 2 पोरं असते ना, थोरला आणि धाकटा. खरंच सांगा, खरं तुम्हाला मोठा आवडतो का लहाना? तुम्ही म्हणता हा प्रश्न असतो होय महाराज कुठे? लहाना म्हणाव तर धाकटा मोठा कीर्तनाला आलेला आहे आणि मोठा म्हणाव तर लहाना दगड घेऊन उभा आहे. सांगता येतं का तुम्हाला? बोला की, तुम्ही मुख्य तर नाही ना, सांगता येतं का? नाही ना. आता मी सांगतो, ऐका. जगद्गुरु श्री तुकोबाराय म्हणतात, एका माता माऊलीला 2 पोरं असावे, दोन्ही उभयता आपणची व्याली, आवडीची चाली भिन्न भिन्न ती. दोन्ही पोरं एकाच आईच्या उदरातून जन्म घेतात, पण आई भेदभाव कसा करते बघा बरं का. हे त्यातलं मोठा असतो 5 वर्षाचा. किती? 5 वर्षाचा. मग ती आई काय करते माहितीये का? त्या मोठ्याला जवळ घेते, वाटी घेते, वाटीत दूध टाकते, दुधात भाकर चुरते, मोठ्याला म्हणते बस सोफा सेटवर. ते सोप्या बसविते. कुठं? सोप्या बसविते. त्याच्या पुढे ती वाटी टेकते, काला चुरलेली दुधाची वाटी. आणि मोठ्या पोराला आई म्हणते माझं बाळ लय हुशार झालंय, लय मोठं झालंय, आख्या गावात ह्याच्यासारखं शहाणं कुणीच नाही. कुणाला म्हणती? मोठ्याला. असं मोठं म्हणत 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 त्याला वाटतं मी मोठा झालो. आणि मोठेपणाचा अभिमान झाल्यामुळं मोठ्याला हाताने काला खावा लागतो. लक्षात आलं का? कोणाला? मोठ्याला. पण एका वर्षात असतं का? एका वर्षाचं. बरोबर, एका वर्षात असतं का? ते एका वर्षाच्या मुलाला किती मोठेपणा द्या आणि किती हवं लावा एका वर्षाच्याला. ते म्हणतं काही लावा गाड्या, त्याला खाता येत नाही. लहान मुलाला काय करतो? आणि नवे कपडे घातले काय, कुंभमेळा ठेवला काय, काहीच कळत नाही ना. मग ती माता माऊली त्या लहान्या मुलाला आपल्या कडेवरती घेते. हा चिवचा घास, हा माऊचा घास, हा काकूचा घास, हा ठक्कीचा घास. आता सांगा, तुम्ही लहान्याला खाऊ घालता का मोठ्याला? आता तर सांगा ना. हा आता ऐका, कुणाला खाऊ घालता? मोठ्याने. कुणाला? लहान्याला. मोठ्याला का खाऊ घातलं नाही? किती सोपं उत्तर आहे. तो मोठा झाला म्हणून. मग तसं भक्ती साधनामध्ये ज्याने मोठेपणाचं ओझ घेतलं, देव म्हणतो हे चुरून तूच खाय. आलं का लक्षात? आणि ज्याने मोठेपणाचा त्याग केला, अंतकरणामध्ये दीन भावनाची भावना धारण केली, मग ते भक्त देवाला आवडतात. दीन बहु आवडती. प्रमाण आठवलं होतं तुम्हाला. धाकुट्याच्या मुखी घास घाली माता, वरी करी सत्ता. लहान्याला खाऊ घालते, मोठ्याला खाऊ घालत नाही. मग भगवान परमात्मा अहंकारी माणसाला जवळ करत नाही, अहंकार हद्दपार झालेल्या माणसाला जवळ करतो. म्हणून दीन बहु आवडती. मग त्या देवाला त्याचे आवडीचे भक्त भेटल्याच्या नंतर नेमका देव काय करतो? त्यांचा भारा वाहे माता, 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 त्यांचा भारा म्हणतात. मग आवडीचे भक्त भेटल्यानंतर देव काय करतो? त्यांचा भार वाहे माता. भक्ताचा भार आपल्या खांद्यावरती वाहतो. अभंगाच्या 2ऱ्या चरणामध्ये प्रामुख्याची पहिली शंका, त्यांचा भार देव वाहतो. कोणाचा? भक्ताचा. पहिली शंका, भक्ताकडे भार असतो का? बरं, भक्ताकडे जर भार असतो तर भार कोणता असतो?
बरं, ज्याच्याकडे भार असतो त्याला भक्त म्हणतात का? आ? अंतकरणातला भार मुक्त झाल्याच्या नंतर तर भक्त तो सिद्ध होईल ना. मग भार कोणता असतो? प्रत्येक व्यक्तीला दोन प्रकारचा भार आहे बघा, आपल्याला आहे का नाही? इथं बसलेल्या प्रत्येक माणसाला दोन भार म्हणजे ओझ. आपल्याला दोन प्रकारचं ओझ आहे महाराज. पहिलं ओझ आहे भुक्तीचं, आणि दुसरं ओझ नुक्तीचं. नुक्तीचं नाही, मुक्तीचं. पहिली चिंता कशाला? आपल्याला खायची चिंता आहे ना महाराज. नित्य उठून या खावयाची चिंता. आणि दुसरी चिंता, आईशी चिंता करी सदा सर्व काळ, कैमी उद्धार पावेल. आपला उद्धार कधी होईल ही पण काय चिंता. तुकोबाराय म्हणतात ऐका, भुक्ती मुक्तीची चिंता दैन्य नाही दरिद्रता, तुका म्हणे दाता पांडुरंग ओळखिल्या. एकदा का देवाची ना आपली ओळख झाली की त्यांचा भार वाय माता. पण काय व्हावे लागते अगोदर? मी सुरुवातीला काय सांगितलं होतं, देव ओळखून केलेला परमार्थ शुद्ध परमार्थ आहे. जोपर्यंत देवाची ना आपली ओळख होत नाही, देव भार वाहत नाही. ओळख व्हावी लागते. ओळख कशी व्हावी लागते बघा, कशी व्हावी लागते ऐका बरं का. सगळे आता जवळचेच आहेत. मी बऱ्याच दिवसापासून इकडे येतो, कोणाला काय विचारलं तर राग येणार नाही, बरोबर आहे का नाही? ऐका नाही, आता ओळख व्हावी लागते. ओळख झाल्याच्या नंतरच पुढचं कार्य होतं, किंबहुना होत नाही. बाबा तुमचं नाव काय? हा तुमचं आपलं मोकळं मोकळं बरं का, ओ राग म्हणू नका ना, मला मुकामल राहायचं पुन्हा. तुमचं नाव काय? गोविंदराव, बरोबर आहे का? ऐका बरं का, ऐका, तुमचं नाव गोविंदराव, माझं नाव इंद्रजीत. तुम्ही ह्याच्या अगोदर मला कधी पाहिलंय का? आपलं खरं बोलाय, पाहिलंय का? नाही. माझं नाव माहित होतं का? नाही. आपली कुठं भेट झाली का? नाही. आपली ओळख होती का? आपली ओळख, मोकळं बोला जरा, आपली ओळख नाही. मग तुम्ही इथलेत ना, आपली वडाळी भोची. ऐका, आपली ओळख नाही, भेट नाही, गाठ नाही, परिचय नाही, काय नाही, काय नाही, काय नाही. मी इथून चांदवडला कीर्तनाला चाललो होतो 2-3 महिन्यापूर्वी, आणि अचानक तुमच्या गावामध्ये आलो आणि मला 10,000चं काम पडलं. माझं पैसेच नाही, फोन पे नाही, काय नाही, काय नाही, काय नाही, काय नाही. मोबाईल बंद झाला आणि मला तुम्ही दिसला. मी म्हणलं गोविंद भाऊ काही करा पण 10,000 द्या. खरं सांगा, तुम्ही दिले असते का? हा, मोकळं बोलायचं. हा खरंय खरंय गोविंद भाऊ, आपलं ऐकू द्या सगळं. दिले असते का? दिले नसते का? बस ओळख नाही. आता तुमचं नाव गोविंदराव, माझं नाव इंद्रजीत. आता आपली काय झाली? आता काय झाली? ओळख. जर मी आता तुम्हाला 10,000 मागितले, देतान का नाही? उगाच बसलो गाडी. आता दे लटक तरी म्हणा ह्यांच्या दे का, मी मागून घेतो. आता देतान का नाही? हो. आता का देतान? आता कीर्तन झालं द्या मग. बस अगोदर नाही म्हणले काय नव्हती, आता हो म्हणले काय झाली? ओळख. माझा सिद्धांत एवढाच आहे, ऐका, जोपर्यंत त्या पांडुरंगाची ना आपली ओळख होत नाही, तो आपला भार वाहत नाही. त्याची ना आपली काही एकदा परिचय झाला, आपली ओळख झाली की मग त्यांचा भार वाये माता. तोपर्यंत 10,000 सुद्धा कोणी देत नाही. ओळख व्हावी लागते, ओळख. मग त्यांची ना आपली ओळख झाली की करी योगक्षेम चिंता. योगक्षेम म्हणजे काय? अप्राप्तसे प्राप्तिर योगा, प्राप्तसे प्रतिपालनम क्षमा. आयुष्यामध्ये कधी न मिळणारी वस्तू भेटणं त्याला म्हणायचं योग, आणि भेटलेली गोष्ट टिकणं याला म्हणायचं क्षम. दोन्ही प्रकारचा भार, योगाचाही आणि क्षमाचाही. मिळवल्यालाही देतो आणि न मिळणारही देतो, आणि मिळालं टिकवतो, याला म्हणायचं क्षम. योग क्षेम वाहाम्यहम. भगवान परमात्माला एकदा का तुम्ही शरण गेला की मागे पुढे उभा राहे संभाळीत, आलिया आघात निवाराया. तो आघात निवारतो. कशा प्रकारे निवारतो ऐका. महाभारत युद्ध चालू होतं, तुम्ही ऐकला असेल प्रसंग, पण माझ्या अभंगातला आहे. महाभारत युद्ध चालू होतं आणि महाभारत युद्धामध्ये दुर्योधनाने सहज पितामह भीष्माचार्यांचं खाल्लेलं अन्न काढलं. महाराज व्यवहार सांगतो, माणसाने कशावर बोलावं पण खाल्लेलं काढू नये. लय राग येतो माणसाला. तुला खाऊ घातलं होतं म्हणलं असा राग येतो, वाटतं इथं उगाच खाल्लं, वाटतं का नाही? आणि मग महाभारतात तेच झालं महाराज. पितामह भीष्माला दुर्योधन म्हणला, दादाजी तुम्ही खाता माझं आणि पाठ राखण करता पांडवाची. माझ्या 100 पैकी एक भाऊ मारायला लागलाय म्हणला, अजून पांडवाच्या केसाला सुद्धा धक्का नाही, म्हणजे खायचं आमचं आणि रक्षण त्यांचं. राग आला ना महाराज खाल्लेलं काढल्यावर. आणि भीष्माचार्याने प्रतिज्ञा केली, दुर्योधना उद्या सूर्यास्तापर्यंत ही पृथ्वी निष्पांडवी पृथ्वी करीन. प्रतिज्ञा कोणाची? अहो भीष्माचार्याची, ज्याने अजन्म ब्रह्मचारी राहण्याची प्रतिज्ञेचं दुसरं नाव म्हणजे भीष्माचार्य. ती का खासदाराची ना आमदाराची प्रतिज्ञा आहे काय?
निवडून आल्यावर देतो. हे आश्वासनं देतात. आश्वासनं देतात का नाही मी स्पष्ट बोलतो. तुम्हाला आश्वासन याचा अर्थ माहिती का? आश्वासन सांगतो. आश्व म्हणजे घोडा, आसन म्हणजे बसणं. एकदा का घोड्यावर बसविलं जे कधीच वापस येत नाही त्याला म्हणायचं आश्वासन. मग महाराज ती प्रतिज्ञा केली होती कुणी? भीष्माचार्याने. आणि मग पाहता पाहता बातमी पांडवापर्यंत आली. संध्याकाळचे 5 पांडवाची चर्चा चालू होती. उद्या आपल्या जीवनातला शेवटचा दिवस. प्रतिज्ञा करणारा कोण आहे ह्याच्यावरून ठरतं महाराज टिकणार आहेत का नाही. कृष्ण बाजूला उभं होते. गतीर भरता प्रभू साक्षी बाजूला उभं होते. म्हणले काय झालं? म्हणले काय नाही, उद्या आपल्या जीवनाचा शेवटचा दिवस आहे. महाराज 10:30 वाजून गेलेले होते. 10:30 वाजून 5 मिनिटं झाली होते. त्या दिवशी पुन्हा संध्याकाळ झाली ती. आणि द्रौपदीला कृष्ण का नाही म्हणू लागले. द्रौपदी उरक पटकन, आपल्याला एका साधूच्या दर्शनाला जायचंय. म्हणली देवा ह्या वेळेला? म्हणजे ह्या वेळेला दर्शनाला गेली तरच उद्या तू सुवासी नाहीतर अन्यथा राहणार नाही. मग द्रौपदीने चांगला शृंगार केला. देवाकडं जाताना नवे कपडे घालून जावं, मेकअप करून जावं, हातामध्ये बांगड्या घालून जाव्या. देवाला सुद्धा दिवस दिसलं पाहिजे आपण व्यवस्थित आहे. दिवसभराचं टेन्शन घेऊन देवाकडं जाऊ नये. प्रसन्न चेहऱ्याने जावं. कीर्तनाला, यात्रेला बघा जायचं म्हणून जायचं आणि गबाळ्यासारखं राहायचं, असं करायचं नाही. मग महाराज द्रौपदीने सुंदर शृंगार केला. हातामध्ये बांगड्या घेतल्या. कृष्णकन्या द्रौपदीला घेऊन निघाले. ऐका, भीष्माचार्य ध्यानमग्न अवस्थेमध्ये बसलेले होते. डोक्यामध्ये विचार होता उद्या पांडवांना कसं मारायचं, कशा प्रकारे युक्ती करायची, यांचा नाश कसा करायचा. द्रौपदीला सांगितलं द्रौपदी मी बाहेर थांबतो, आतमध्ये जायचं, दर्शन घ्यायचं, मुखातून एकही शब्द करायचा नाही, बांगड्याचा आवाज करायचा, बस उभा राहायचं. द्रौपदी माता आतमध्ये गेली. कृष्णाने द्रौपदीच्या चपला घेतल्या, बाहेर उभा राहिली. द्रौपदी आतमध्ये गेले. भीष्माचार्यांचं दर्शन घेतलं, हातातल्या बांगड्याचा आवाज केला. नित्य नियमाप्रमाणे दादाजीने आशीर्वाद दिला, हे पुत्री सौभाग्यवती भव. आशीर्वाद झाला. द्रौपदीने पदूर बाजूला केला. विचारलं दादाजी हा आशीर्वाद या जन्मीचा का पुढच्या जन्मीचा? म्हणजे अहो तुम्ही सकाळी प्रतिज्ञा केली पांडवांना मारण्याची, मी त्यांची धर्मपत्नी द्रौपदी, मला आशीर्वाद देता सौभाग्यवती भव. मग नेमका तुमचा आशीर्वाद खरा का तुमची प्रतिज्ञा खरी हे सांगा ना. ऐका, भीष्माचार्य म्हणतात द्रौपदी माझी प्रतिज्ञा बाजूला राहू दे, माझा आशीर्वादही बाजूला राहू दे, पण खरं सांग एवढ्या रात्रीची तू आलीस कुणाबरोबर? तुला 11:15 वाजता इथं आणणारा कोण आहे हे अगोदर सांग ना. त्यावेळेला द्रौपदी म्हणते दादाजी आमच्या घरी एक नौकर आहे, आमच्या घरी एक सेवक आहे, त्याच्या बरोबर आले. द्रौपदी खरं बोलते महाराज. घोड्याचा खरारा कोण करीत होता? कृष्ण. अर्जुनाचा सारथी कोण होता? ड्रायव्हर कृष्ण. महाराज 5 पांडव जेवून मोकळे झाले तर भांडे घासण्याचं काम कृष्णाकडे होतं. एवढे कृष्णाने पांडवाच्या घरचे काम केले बरं का. म्हणून हा नौकराचंच काम आहे ना. म्हणले आमच्या घरचा नौकर आहे, त्याच्या बरोबर आले. कुठं आहे तुझा नौकर? बाहेर उभा आहे, बोलव त्याला. लगेच चपला खाली ठेवल्या द्रौपदीच्या. कृष्णकन्या आतमध्ये गेले. दादाजीवर हात जोडून उभा राहिले. पितामह भीष्म म्हणतात द्रौपदी हा तुझा नौकर आहे, हा तुझा सेवक आहे? हो म्हटले. अगं वेडे म्हटले, असा जर तुझा नौकर असेल, असा जर तुझा सेवक असेल तर माझ्यासारख्या 1000 भीष्माच्या प्रतिज्ञा मातीत जातील, पण पांडवांच्या केसाला सुद्धा धक्का लागणार नाही. त्यांचा भार वाहे माता. भार खांद्यावरती माहतो महाराज, पण कुणाचा? भक्ताचा. ज्या भक्ताने आपलं सर्वस्व अर्पण केलेलं आहे त्या भक्ताचा. भक्त म्हणजे आपण त्याच्यात मोडत नाही, आपला भार वाहतो. भक्ती 2 प्रकारची असते, एक संसारासाठी केलेली भक्ती आणि एक देवासाठी केलेली भक्ती. आपली भक्ती आपलं चांगलं व्हावं म्हणून आहे का देवाचं चांगलं व्हावं म्हणून आहे? खरंच सांगा, लावड बोल नका. आपण गाता का वाचतो, ज्ञानेश्वरी का वाचतो? आपला प्रपंच सुरळीत चालावा म्हणून. ही भक्ती नाही, समर्पण केलेली भक्ती. सर्व सोडून जो देवाकडे जातो त्यांचाच भार वाहतो. ऐका, महादेव वारीला निघाले. महादेव म्हणजे आपल्या गावातले महादेव तात्या नाही बरं का. हे महादेव तात्या जातात पण तशी वारी नाही. महादेव बोंबवले टेकडीवाले महादेव वारीला निघाले. पार्वती मातेच्या लक्षात आलं एकटे वारीला चाललेत. असंही आता उन्हाळ्यात पाऊस पडायला आगुटीला येतो का नाही म्हणून आपणही जाऊ. महादेवाबरोबर पार्वती वारीला निघाली. दोघं नवरा बायको वारीला निघाली. पोरं राहतात का? बोला की. गणपती बाप्पा वारीला निघाले. बरं गणपती बाप्पा निघाल्यावर जनावर कोण चारीन? सगळंच कुटुंब निघाल्यावर मग महादेव म्हणले घे नंदीला बी, बैलाला बी घेतलं वारीला. आता सगळं सहकुटुंब सहपरिवार वारीला निघाल्यावर पाहुणे रावळ्याला दम निघन का? आपला पाहुणा चाललाय आता वारीला,
आपण झालो. महादेवाचे पाहुणे रावळे कोण आहेत माहिती ना तुम्हाला? भूत, व्याताळ, प्रेत हे कोणाचे पाहुणे आहेत? आता एवढा मोठा परिवार निघला, आळंदीतून दिंडी निघली महाराज, आणि मग महाराज पहिलंच जागर भूताचा. वारकरी म्हणले महादेवा हे असली आणलीत असतात का कुठं वारीला? हे झोपून द्यायला ना, हे कशाला आणले? मग सासवडचा पहिला मुक्काम माऊलीचा स्मशानभूमीमध्ये होता पाहिला बर का. हैबत बाबांनी पालखी काढली त्यावेळेला. भूत प्रेत व्यातळ सासवडच्या स्मशानभूमीमध्ये ठेवली. इथून पुढे तुम्ही यायचे नाही. वारकरी मला नावं ठेवालेत म्हणले. भूत प्रेत तिथं ठेवले. कोणासाठी सोडे हे? तुम्ही झोपले काय? पांडुरंगासाठी. कोणाला सोडलं? पाहुणे रावळ्याला सोडलं का नाही? आता कोण कोण राहिले? पार्वती, गणपती, नंदी आणि महादेव. 21 दिवसाचा प्रवास पूर्ण झाला. सगळ्या दिंड्या पंढरपूरच्या वाळवंटामध्ये आल्या आणि पार्वती मातेने गर्दी पाहिली वाळवंटातली. काय गर्दी महाराज ती. पार्वती माता म्हटली देवा मला काय दर्शन बारीला लागायचं नाही आणि तुम्हीही लागायचं नाही. महादेव म्हणले 21 दिवसाचा प्रवास केला, 21 दिवसाचा, आणि पांडुरंगाचं दर्शन न घेता वापस जा ना, हे वारकऱ्याला शोभतं का? पार्वतीला राग आला. पार्वती म्हटली देवा तुम्हाला पांडुरंग पाहिजे का मी पाहिजे? कोण म्हणली? जर तुमच्या बायकोने असं तुम्हाला विचारलं खरं सांगा तुम्ही काय म्हणता? तुम्ही म्हणता वारी पुढल्या वर्षी करू, पण घरी गेल्यावर ह्याची सोय कसं आहे? भाकरी हाताने खावा लागते ना. पार्वतीला महादेव म्हणले पार्वती 21 दिवसाचा प्रवास केलाय, तुला यायचं असलं तर ये, मी चाललो. पार्वतीला पद्मतळ्या सोडलं. आहे तिथं जाऊन बघा. हे बघत जा महाराज. पण आपलं झालंय काय? गडी घेतात घोंगड्या आणि बाया घेतात बांगड्या. आपली झाली वारी. पार्वतीला पद्मतळ्यावर ठेवला. आता कोण कोण राहिलं? नंदी आणि गणपती. 2-3 पायऱ्या चढून वर आले की आता नंदी महाराज कोणाला लात मार, कोणाला शेपूट मारला, कोणाला शेंग मार. वारकरी म्हणले महादेवा आता असली कुठं वारी करीत असतील कर, ह्याला कशाला आणलं? महादेवाला राग आला. माझ्या बैलामुळे माझ्या जर वारकऱ्याला त्रास होत असेल. या भारत देशामध्ये एकमेव मारुतीचं मंदिर आहे पंढरपूरमध्ये, ज्याला 11 रुद्र मारुती म्हणतात. जी कासरा घेतला आणि मारुतीच्या गळ्यात घातला. सांभाळ म्हणले हा बैल म्हणून. तिथं नंदी बघा. पाहिला का तुम्ही? हो म्हणू नका, पहा आता जाऊन. आणि मग महाराज नंदी सोडला, पार्वती सोडली, पाहुणे रावळे सोडले. आता कोण राहिलं? गणपती राहिले. पोराच्या हाताला धरलं आणि गपचिप चल म्हणले. गपचिप. आता पोर गपचिप चलतेत का? कीर्तनात गपचिप बसत नाहीत. रात्री कीर्तनात लाईट गेली, पोर घालून माझा कष्ट फिरूनच पळालं. लय अवघड आहे महाराज. आणि मग महाराज ते गणपती बाप्पा कोणाचा कष्टावड, कोणाचं शेपूट, कोणाची टोपी वड, कोणाचं शेंडी वड. वारकरी म्हणले महादेवा असा कुठं पोरगा आणतात का? महादेवाला राग आला महाराज. जी गणपतीला उचललं ना, नामदेव पायऱ्या चढल्या, उजव्या डाव्या हाताला देवळी आहे का नाही बाबा? जी गणपतीला उचललं ती देवळीतच ठेवलं. आता हिने बायको सोडली, पोरग सोडलं, पाहुणे रावळे सोडले, नंदी सोडला. कोणासाठी? देवासाठी. हे सगळं पांडुरंग पाहत होता. पांडुरंगाला वाटलं माझ्या भक्ताने माझ्यासाठी एवढं सोडलंय. मग महाराज जसे महादेव दर्शनाला गेले, महादेव दर्शन घेण्याच्या अगोदर पांडुरंगाने जी महादेवाला उचललं ते डोक्यावरच ठेवलं. त्यांचा भार वाहे माता. इथून खाली पांडुरंग आहे आणि इथून वर महादेव आहे. म्हणून एक सुभाषित सांगतो. सुभाषित असं सांगता ऐका बरं का. आपदर्प धनम रक्षित. अर्ध सांगतो म्हणजे तुमच्या लक्षात येईल. आपदर्प धनम रक्षित याचा अर्थ भविष्यामध्ये कधीतरी दुष्काळ पडणार आहे म्हणून धन राखावं, धन खर्च करू नये. पण ऐका, आपदर्प धनम रक्षित दारा रक्षत धनैरपी. धन गेलं तरी जाऊ द्या, पण बायकोची मर्जी राखा. बायको लय महत्वाची. मी सांगत नाही, सुभाषिक सांगतो. म्हणजे श्लोक तुमच्या बाजूने, बरोबर आहे का नाही? पण अर्धा तुमच्या बाजूने, अर्धा ऐका ना. आता आत्मानम सततम रक्षत धनैरपी दारैरूपी. बायको गेली तरी जाऊ द्या, धन गेलं तरी जाऊ द्या, पाहुणे रावळे गेलं तरी जाऊ द्या, पण तुम्हाला देवाची भेट कशात होईल ह्याचा अगोदर विचार करा. एकदा का त्याची भेट झाली, त्यांचा भार वाये माता. मग एवढं करून सुद्या जर आपला परमार्थ चुकत असेल तर पटकन देव प्रगट होतो, भक्ताचा हात धरतो आणि परमार्थाची वाट दाखवतो. अभंगात फुलोने दिवाटा, फुलोने दिवाटा, फुलोने दिवाटा, फुलोने दिवाटा, फुलोने दिवाटा, फुलोने दिवाटा.
त्याचा मार्ग चुकला तर देव पटकन हात धरतो, म्हणतो हे बघ तुझी वाट चुकली बर का, आता ह्या वाटेने जाऊ नको, ही परमार्थाची वाट आहे. संत वाङ्मयामध्ये एका संताचं चरित्र येतं, त्यांचं नाव बिल्वमंगळ आणि त्यांचं दुसरं नाव संत सुरदास. जे दोन्ही डोळ्याने आंधळे होते, त्यांना दिसत नव्हतं. कृष्णाचे निश्चिम भक्त वृंदावनाचा प्रवास चालू केला. आता नेत्र नसल्यामुळं ऐक्य ज्ञानाच्या आधारे प्रवास चालू करायचा. कोणाला तरी विचारायचं का हो वृंदावनाला रस्ता कसा जातो, कोणीतरी सांगायचं 100 पावलं सरळ जा, 50 पावलं इकडं वळा आणि असं जा बघा. असा प्रवास चालू केला. असं चालता चालता घनदाट अरण्य लागलं. पशु पक्ष्याचा आवाज नाही, माणसाचा सुद्धा आवाज नाही. आणि अचानक ज्या रस्त्याने चालले होते त्याच मार्गावरती एक 50-60 फूट अशी विहीर आली. संत सुरदासाचा पाय विहिरीमध्ये पडणार तेवढ्यामध्ये एका गुराख्याने सुरदासाचा हात धरला, बाजूला ओढलं, म्हणला बाबा विहिरीमध्ये पडत होतात की. जसा गुराख्याने सुरदासाचा हात धरला तसा सुरदासाने गुराख्याचा हात धरला. कारण त्यांना वाटलं 3 दिवसापासून चलतोय, पशु पक्ष्याचा सुद्धा आवाज आला नाही आणि अचानक मला बाजूला वाढणार हा दुसरा तिसरा कोणी नसून हा गोपाल कन्हैया असला पाहिजे. मग महाराज कृष्ण म्हणू लागला, अहो सोडा की हात, सोडा माझा हात सोडा. सर संत सुरदासाने हात धरला होता, सोडला नाही महाराज. कृष्णाने असा झटका दिला आणि कृष्ण पळून गेला आणि लांब जाऊन म्हणू लागला, बाबा निष्ठलो का नाही तुमच्या हातातून. संत सुरदास म्हणतात, कृष्णा तुझ्याकडं मर्दपणाचं बळ आहे म्हणून माझ्या हातातून निष्ठून दाखवलंस, माझ्या हृदयातून झाकून दाखव तेव्हा तुला मर्द म्हणतो. महाराज विहिरीमध्ये पाय पडत असताना संत सुरदासाचा हात धरला, भुलो निधी वाट. आता या अभंगाच्या 3 चरणाचं वर्णन तो कृपा करतो, भक्ताचा भार वाहतो, त्यांची वाट विसरून देत नाही. पण हे सगळं वर्णन नेमकं कुणाकडे जातं, ज्या भक्ताने देवाला अनुसरून भक्ती केली त्याच अभंग. तुका मने जीवे, 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 तुका मने जीवे. अनुसरदा एका भावे, अनुसरदा एका भावे, कसा भरवाये माथा, कसा भरवाये माथा, कसा भरवाये माथा, कसा भरवाये माथा. अनुसरला एक भावे, अनुसरला एक भावे, कसा भरवाये माथा, कसा भरवाये माथा, कसा भरवाये माथा, कसा भरवाये माथा. सर ते शेवटी जगद्गुरु श्री तुकोबाराय म्हणतात, तुका मने जीवे अनुसरल्या एक भावे, देवाला अनुसरून केलेली भक्ती शुद्ध भक्ती आहे. अनुसरून भक्ती म्हणजे काय, नारद आणि नारद भक्ती सूत्रामध्ये अत्यंत महत्वाचं एक सूत्र सांगितलं. नारदजी म्हणतात, महात्म्य ज्ञानपूर्वस्तु सदृढ सर्वतोधिकः स्नेहो भक्तिरीती ख्याता तया मुक्तिर नच अन्यतः. अर्थ आहे का, महात्म्य ज्ञानपूर्वस्तु आपल्या हृदयामध्ये पांडुरंगाविषयीचं पराकोटीचं महात्म्य ज्ञान असावं. त्या महात्म्य ज्ञानाने देवाला अनुसरून, आपल्याला अनुसरून नाही बरं का, देवाला अनुसरून केलेली भक्ती म्हणजे खरी भक्ती. अनुसरल्या एक भावे, आपल्याला जी आवडते ती भक्ती होऊ शकत नाही, देवाला जी आवडते ती करावी. बाबा साधा व्यवहार आहे का नाही बरं, 4 माणसं जेवायला आले की त्यांना विचारावं जेवाय काय करायचंय. आपल्याकडे कसं तसंच आहे ना, विचारावं आहे का नाही. पाहुणे आले, पाहुण्यावर तुम्हाला जेवाय काय करायचं, त्याला माहीतच नाही, विचारायचं नाही काय नाही, कारण जेवाय करून ठेवायचं. अनेक माणसाला अनेक अडचणीत खाण्याच्या लय प्रॉब्लेमच प्रत्येकाचे. खाता येईन का बरं बोला ना. पुरणपोळीचा स्वयंपाक केला आणि एकादश निघली, जमन का. मग अगोदर विचारायला पाहिजे, काय विचारायला पाहिजे एवढं लक्षात ठेवा. काय जेवाय, मग हे विचारी जाऊ उद्यापासून पाहुणे रावळ्याला, ते यायच्या अगोदर स्वयंपाक करी जाऊ नका. तसं देवाला एकदा विचारा ना, देवा तुला भक्ती कशी पाहिजे, आपल्याला जे आवडतं ते जमन का.
देवाला अनुसरून केलेली भक्ती अनुसरल्या एक भावी. ऐका, देवाला काय पाहिजे ते विचारा ना. देवाला काहीच लागत नाही. पत्रम पुष्पम फलम तोयम, काही लागत नाही महाराज. थोर प्रेमाचा भुकेला, अंतकरणातलं प्रेम, समर्पण, भावना ज्या ठिकाणी समर्पित करता येते त्याला भाव म्हणतात. आणि या भावापेक्षा देवाकडं काही लागत नाही. हे सगळं हृदयामध्ये असलं तर तो भगवान परमात्मा येतो. म्हणजे देवाला अनुसरून केलेली भक्ती ही शुद्ध भक्ती आहे. अनुसरल्या एक भावे तुका म्हणे जीवे. आणि देवाला अनुसरून भक्ती केली की मग म्हणता येतं कृपावंत किती. मग त्या भक्तावरती देव कृपा करतो. आपल्याला वाटत असेल देवाने कृपा करावं तर एकदा करा हातावर पुरुष मंडळी. इकडं अंधारात तंबाखू दे हातात टाकून अंधारातली. इकडचे मागचे फक्त इकडं आहेत का कोणी पुरुष मंडळी केले का हातावर? हा हा, राहू द्या आता काल्याच्या कीर्तनापर्यंत. ते म्हणतात ह्याला कोण आणतंय रे? केले मोठ्या प्रेमाने त्या भगवान परमात्म्याचं भजन करा. विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज, जगद्गुरु तुकाराम महाराज की जय, सद्गुरु जोग महाराज की जय. धन्यवाद बाबा. माझ्या लग्नासुद्धा एवढे हार नव्हते बरं का. ऐका, माझ्याकडे 10 मिनिटं राहिलेले आहेत माझ्या घड्याळानुसार. बरोबर आहे का नाही? आता चालू